सांगतोय, तुमची आमची ही नगरपालिका आहे, आमची नव्हे, तुमची आमची नगरपालिका आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचं यशोचित सन्मान त्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून आम्ही इथे स्वागताचा कार्यक्रम केला. अनेक कर्तृत्ववान महिला आहे की ज्या मुलींनी इथे चांगल्या पद्धतीमध्ये कोणकोणत्या क्षेत्रात तिथं प्रावीण्य कमवलं, अशांचं सुद्धा मी नगर परिषदेच्या वतीने इथे स्वागत करतो. आपण अनेक अडचणी येत असतात, अडचणी पार करत 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 आपल्याला हा डोंगर त्या माध्यमातून इथे पार करायचा आहे. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करणार आहे की तुमची मदत आम्हाला लागणार आहे, तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. आम्ही कितीही ते ओरडलो पण ते तुम्ही एक्सेप्ट नाही केलं तर मला असं वाटतं ते स्वीकार होणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींनी मला जे भरघोस अशा स्वरूपाचं मतदान केलं, जे 17 दिवसानंतर या वरंगाव शहरात पाणी टंचाई होत होती, ती पाणी टंचाई आम्ही मिटवली आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं लोकांनी मला सहकार्य केलं आणि या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाविचार बसवलं. त्याबद्दल या लाडक्या बहिणींचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे जाहीर आभार मानतो की तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून माझ्यासारखं काय, माझी जात ना, माझा पात ना, माझ्याजवळ पैसे काहीच नाही. 3 अंडे भरून दिले भारतीय ताई तुम्ही ना, काही कमी नाही दिलं तुम्ही ना, ते माझ्यासाठी माझ्या जीवनाची पुण्यही आहे. मला विचारलं जाते तू काय कमवलं, आणि त्यांना सांगतो मी कमवलं या वरंगावकरांचा विश्वास. या जगामध्ये फुकटात निवडून येणं साधी गोष्ट नाहीये. आज या माझ्या माता भगिनीने, नागरिकांनी जे मला फुकटचं मतदान केलं आणि त्या खुर्चीवर बसवलं, त्या खुर्चीवर तुम्ही विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी कधी तळा जाऊ देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत. काय नाव असेल नसेल, पत्रिकेत असो का नसो, तुम्ही ज्या खुर्चीवर बसवलो तो सन्मान त्या माध्यमातून. मी कधी छोटे मन से आदमी बडा नहीं होता और टूटे मन से आदमी खडा नहीं होता, ही माझी भावना त्या माध्यमातून आहे. त्याकरता काही टेन्शन घ्यायचं नाहीये. तुमच्यासाठी मी सदैव काम करेल. कालच आम्ही उपनगर अध्यक्ष अमराताई इंगळेचा आताच मला फोन आला, भाऊ तुम्हाला शुभेच्छा म्हणे. आपण हा कार्यक्रम मी ताई आणि बसून इथे घेतला होता नामदेवदा, पूर्ण नियोजन केलं होतं, तुम्ही होते तिथे, नियोजन केलं परंतु काही व्यत्यय आला. असो, मी त्यावर काही बोलणार नाहीये. शेवटी हा कार्यक्रम हा आपल्याला राजकारण न करताना नगरपालिका ही आपली आहे. नगरपालिकेचे एकूण एक कर्मचाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देणार आहे. मग या वरंगावची भूमिगत गटार प्रकल्पाची फाईल तातडीनं मंत्रालयात पाठवा. रात्री 9 वाजता ती फाईल, सोनवणे सर, ती फाईल मी स्वतः नवी मुंबई बेलापूर हे दूर आहे, म्हणजे अटल सेतू जो बांधलाय 21 किलोमीटरचा, तो सेतू पार करत करत रात्री गाडी तिथे धावपळत गेलो. रात्री 10 वाजता मंत्रालयात आलो आणि ती फाईल मंत्रालयामध्ये आपण सादर केली. माझी आशा आहे मंत्री महोदयांना, आदरणीय गिरीश भाऊ असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पाटील असतील, आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री असतील, त्यानंतर या मतदारसंघाचे आमदार तथा वस्त्र उद्योग मंत्री सावकारे साहेब असतील, त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील असतील, या साऱ्यांना, ताई साहेब आपल्या केंद्रीय राज्यमंत्री, यांना सुद्धा मी सलाम करतो. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की या वरंगाव शहरामध्ये आपल्याला भूमिगत गटार प्रकल्प आणायचे आहे. सर्व डास आपल्याला मारून टाकायचे आहे. एक सुद्धा डास आपल्याला ठेवायचा नाही. नामदेव दादा आता सब डास मार डालेंगे डायरेक्ट पूरे, कोई डास रखने की नहीं है. एक भूमिगत प्रकल्प जो आहे तो या वरंगाव शहरात आपल्याला लवकरात लवकर कसा मंजूर होईल यासाठी मी स्वस्थ बसणार नाही. जसा मी तुम्हाला शब्द दिला होता 24 तास पाणी देण्याचा, तसा मी तुम्हाला शब्द देणार आहे. या वरंगाव शहरात भूमिगत गटार केल्याशिवाय त्या माध्यमातून आपण स्वस्थ बसणार नाहीये. या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी मोठा उद्योगधंदा आपण MIDCचा ठराव केला. MIDCचा ठराव केल्यानंतर तिथे आपण एक छोटा मोठा उद्योग इथे उभारला गेला पाहिजे. मी माझ्या बचत गटाच्या महिलांना मनापासून तिथं नमस्कार करणार आहे, त्यांना नमन करणार आहे की तुम्ही स्वतःच्या हातावर जो उद्योगधंदा असेल तो उभारा. नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, जे जे काही कर्ज असेल ते कर्ज आपण नगरपालिकेमध्ये या, आपण तिथे बसू आणि तुम्हाला फायदा कसा त्या माध्यमातून शासनाच्या इच्छांना देता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आताच मला तहसीलदार मॅडमचा फोन आला की या वरंगाव शहरातल्या ज्यांना रेशन कार्ड मिळाले नाही त्याच्यासाठी आपण मोठा पाठपुरावा केला होता. ते रेशन कार्डाचा कॅम्प सोमवारी म्हणजे 16 तारखेला या वरंगाव शहरामध्ये याच प्रणांगणात आपण ज्यांना रेशन कार्ड मिळाले नाही, ज्यांचं काही रेशन कार्डची समस्या असेल, पटेल वाजता या प्रणांगणात घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा शांततेत योजनेचा लाभ आपण सर्वांनी त्या माध्यमातून घ्यावा. इथे बोललेले तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. दादांनी जे काही सांगितलं ते खूपच छान सांगितलं. जे तुमच्या सोबत घडते दादा ती सेम कंडिशन माझ्या सोबत आहे.
मला समोरचे लोक म्हणताय तुम्हाला गेल्या 6 महिन्यामध्ये मी घरी बसो, पण माझा शब्द आहे की 5 वर्षही ते मला हलवू शकत नाही. कारण भुसावळच्या जनतेचा एवढा विश्वास आहे माझ्यावरती की त्या विश्वासाने मी आज नगराध्यक्ष बनलेली आहे. तसेच नव्हे तर माझ्या मी कुठल्याही कामासाठी अजूनही थांबलेली नाही आहे. आमच्या भुसावळ शहरामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून पाण्याची इतकी समस्या होती, ते मी आता मला 3 महिने होतील, त्या 3 महिन्यामधले आमच्या भुसावळ शहराचा पाट बांधण्याचं काम मी करून घेतलेलं आहे. आमच्या भुसावळच्या जनतेला खूप काही पाण्याची जी समस्या आहे ती मी नक्कीच दूर करणार. तसेच सेम कंडिशन जी माझी आहे ती दादांची आहे. आणि मी नक्की हा शब्द सांगते की काळे दादांना तुम्ही बरोबर मताने जिंकून आणलेलं आहे. तुमची साथ ठेवा जेणेकरून तुमच्या वरणगाव शहराचं नाव होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.